काय केता काय टेन्शनमध्ये आहे? कामाला गेला नाही का? खूप टेन्शनमध्ये दिसतोय. काय सांगू यार तुले, पोरग्याची तब्येत चांगली नाही आहे. खूप दिवस झाले पोरगा आजारी आहे. डॉक्टरची वाट पाहू राहिलो, डॉक्टर येऊ राहिले आता. बरं बरं ठीक आहे, डॉक्टरला दाखवून दे मग. डॉक्टर साहेब, तुम्ही करा हो इलाज. तुम्ही सर डॉक्टर साहेब, करा इलाज बा पोरग्याचा. नाही, माझ्या हातामध्ये काहीच नाही डॉक्टर साहेब. सुविधा इथं नाही आहे. करा तुम्ही, सुविधा करा डॉक्टर साहेब. काहीच इलाज नाही त्याला, तो हालचालच नाही करून राहिला आहे काहीच. नाही डॉक्टर साहेब, तुम्हीच पाहो. नाही, माझ्या हातामध्ये काहीच नाही आहे. करा हो डॉक्टर साहेब. तुम्ही माझ्याकडून जमणार नाही, इथं सुविधा काहीच नाही आहे. तुम्ही त्या हॉस्पिटलला घेऊन जा, तिथं सर्व सुविधा आहे. त्याचं निदान तिथंच होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर आला त्याला, लवकर घेऊन जा तुम्ही. माझ्या हातामध्ये काही नाही आहे इथं. मनीषा, मी गाडी पाहतो. त्याला आताच्या आता दवाखान्यात देणार. आपण मी गाडी पाहतो, दवाखान्यात घेऊन जाऊ त्याला. मनीषा, कोणीच गाडी तुमची राहिलं, कोणीच कामात पडून नाही राहिलं आपल्या. चाल कर तयारी तू, याचे कपडे बदलो, आपण दवाखान्यात जाऊ. लवकर घेऊन जाऊ याला दवाखान्यात. हे बापू, उठ रे, उठ.
केदार कुठचा चालला एवढा धावत? काय झालं मुलाला? दवाखान्यात चाललो तालुक्याच्या. अरे ऐक ना, आपल्या गावच्या बाहेर एक महाराज यायला, त्यांना दाखव, फरक पडेल. होय होय. बम बम भोले, हम बम बम भोले, सबका कल्याण होगा, सबका अच्छा होगा, भगवान की दुआ है आपके ऊपर. हम बम बम भोले, हम बम बम भोले, हम बम बम भोले. क्या होगा बच्चा? क्या सबका कल्याण होगा, सबका अच्छा होगा. क्या ये दुआ है मेरी. बाबा माहीत आहे मला, काही घाबरू नको, सगळं ठीक होईल, सर्व मी चांगलं करेल. हे घे बाबाचं भस्म लाव तुझ्या मुलाला. बाबा 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 मला माफ बाबा. करा. अरे माझ्या जान नाही होणार. बाबा माझ्या जान बाबा. नाही. स्वामी बाबा. स्वामी माफ करा मला. स्वामी माफ बाबा करा मला. बाबा बाबा बाबा. बाबा काय झालं हा? आणि काय काय त्या ढोंगी बाबाच्या नादाला लागलाय? मग काय करू दादा? पोरगा किती दिवस झाला आजारी आहे. खूप हॉस्पिटल मध्ये नेलो, खूप दवाखाने केले, तो कोणत्याच दवाखान्यात फरक पडून नाही राहिला दादा. काय करू आता? पोरगा उठून मी पाहत नाही, डोळे उघडत नाही दादा. हा आता तालुक्याला चाललायस ना? जाताना तुला गिरणी नावाचं एक गाव लागेल. त्या गावामध्ये गजानन महाराजांचं मंदिर आहे. एकदा तिथे माथा टेकव, सगळं काही ठीक होईल. आणि मग पुढे हॉस्पिटलला जा. ठीक आहे, जा आता.
सतेज दुसरा रवी हरि समान जाचे बल वशिष्ठ सम सर्वदा दधीह्य चित्त ते निर्मल असे असुनिया खरे भरी भरी पिसा भासतो दया गुरु गजानन प्रति सदा गणु वंदितो ब्रह्मांड नायक गुरु गजानन